आवडला तुला? छान छान आहे. तुला देतो पैसा, पैशाचा खोटा. आणि हे आहेत नानूचे असे क्यूट क्यूट शूज. यू लाईक इट? नानूची डॉग. नानू शूज कसे आहे ग? हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. तुला यायचंय? सी हाय. सो आज आहे संडे. आमचं एकदम निवांत रुटीन चाललेलं आहे. अनाया सकाळी उठली माझ्यासोबतच. आम्ही 7:30 पावणे 8ला उठलो. चहा झाला, ब्रश झाला, अनायाचं ब्रेकफास्ट व्हायचंय अजून, पण बनाना खाऊन झालेला आहे. एक लाडू खाल्लेला आहे. सो बऱ्यापैकी फुल आहे आम्ही सध्या. सो आम्हाला आता 10 वाजतायत आणि रोशन गेलेला आहे जिमला. सो मी घर आवरलं, सगळं आवरून झालेलं आहे. सो आता आंघोळीच्या आधी संडेला आम्ही काय करतो, अनायाला थोडंसं हेड मसाज करून देतो. आणि आता छान केस सुद्धा आलेले आहेत. आधी टक्कू होतं तर नव्हतं, मध्यंतरी थोडं बंद होतं किंवा मग असं खूप फ्रिक्वेंट नाही करायचो. पण आता छान केस आले आहेत आणि त्याची छान ग्रोथ झाली पाहिजे म्हणून मी तिला मस्त वीकेंडला तरी किंवा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा आंघोळीच्या 1 तास आधी छान ऑइलिंग करून देते, मसाज करून देते, हेड मसाज. आणि नंतर मग हेअर वॉश करतो. दिवसभर काही मी तिला ऑइल लावत नाही कारण ते चंपू चंपू दिसतात. सो चला मग आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय. नो बेटा, से हाय. हॅलो एव्हरीवन. गुड मॉर्निंग. ये सी यू. चलो लेट्स गो. रोज करायचं का आपण असं? रोज? खरंच? ओके. डिड यू से थँक्स टू मम्मा? ओ माय गॉड. नानू मज्जा येते? अरे वा. आवडला तुला? छान छान आहे. नानूला मसाज करायला खूप आवडतं. मज्जा येते नानूला, है ना? मज्जा. खरंच? खरंच. नानू खरंच खूप क्यूट. अनायाला मस्त हेअर ऑइलिंग करून दिलं. त्यानंतर तिची आंघोळ वगैरे झाली आणि तिच्यासाठी मला छान काहीतरी खायला बनवायचं होतं. सो म्हटलं आज एक नवीन काहीतरी ट्राय करावं. सो तिच्यासाठी स्वीट पोटॅटोचं वॅफल मी बनवलेलं आहे. याची रेसिपी मी तुमच्याशी शॉर्टमध्ये लवकरच शेअर करेल. अनायाच्या सगळ्या फूड रेसिपीज मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर म्हणजेच रोशन अंकिता चॅनलवर टाकत असते. सो ते चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. मग आम्ही चाललो होतो पार्लरमध्ये. मला बरेच दिवसांचं जायचं होतं. आपल्या बेसिक गोष्टी वॅक्सिंग अँड थ्रेडिंग तेवढंच मी करत असते आणि ते सगळं आवरून घरी आली. म्हटलं आता पार्लर झालंच आहे तर आपलं स्किन केअरसुद्धा करावं. आणि ॲक्च्युली ते मंथमधनं 2-3दा आपण करायला पाहिजे. एव्हरी विकेंड करायला पाहिजे, पण प्रत्येक विकेंडला तर काही पॉसिबल होत नाही. पण म्हटलं चला आज वेळ आहे तर आपण स्किन केअर करूया. सो स्किन केअरमध्ये सगळ्यात आधी मी मस्त स्क्रब करून घेतलं. आणि तुम्ही बघत असेल माझ्या कपाळावर थोडंसं रेड रेड दिसतंय कारण ते थ्रेडिंग केल्यामुळे ते तसं झालं. मी पण पाहून जरा शॉक झाली की आता हे बसेल की नाही, पण ते 2-3 दिवसात चाललं जातं खरं तर. सो असं 10 ते 15 मिनटं छान स्क्रब करून घेतलं. मी या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पार्लरमध्ये जाऊन काही करतच नाही. मी घरच्या घरीच करत असते कारण एक अर्धा तास लागतं आणि छान असं फ्रेश वाटतं. सो 10 ते 15 मिनटं स्क्रब करून घेतल्यानंतर फेस छान वॉश केला आणि आपले पोर्स ओपन होतात स्क्रब केल्यानंतर. मग त्यानंतर इकडे मस्त गुलाबजल फेसवर छान स्प्रे करून घेतला. याने एकदम असं फ्रेश वाटतं. त्यानंतर मला आता फेस पॅक लावायचं होतं. पोर्स ओपन झाल्यानंतर कुठलं तरी फेस पॅक लावायला पाहिजे म्हणजे ते सगळे पोर्स बंद होतात. सो मी आता डिटॅन पॅक वापरत आहे. कधीतरी मी फेस मास्क लावते, कधी डिटॅन पॅक. सो असे वेगवेगळे पॅक्स घरातल्या घरातच मी वापरत असते. पॅक लावून घेतलं. त्यानंतर 10 ते 15 मिनटात ते वाळलं. छान अशी आंघोळ केली आणि मस्त फ्रेश झाली. आणि बरेच दिवसांनंतर अशी छान निवांत मी रेडी झाली. थोडीशी फ्रेश दिसत पण असेल तुम्हाला. अनायामुळे अनाया करता करता माझा सगळा दिवस तिच्यात जातो. पण आज मी रोशनला सांगितलं होतं की तू तिला 100% बघायचं आणि मी माझं करणार. हे बघ माझ्या नाकावर थोडेसे असे रेड रेड दाणे पण आले होते 2-3 दिवसा अगोदर. आता ते बसत आलेलं आहे. सो काही स्वतःची केअर नाही. मी जमेल तेवढं नाईट टाईम स्किन केअर रुटीन करते. मॉर्निंगचं पॉसिबल होईल तेवढं करते. पण असंच विकेंडला आपण थोडंसं करायला पाहिजे, फ्रेश व्हायला पाहिजे. ते माझं काहीच होत नाही.
सो आज मी ठरवलं होतं आणि असा निवांत वेळ मिळाला, तिला मी बाहेर पाठवलं रोशनसोबत आणि मी मस्त अशी छान रेडी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो बाहेर. आता 4 वाजता आहे, अजून चहा प्यायची वेळ व्हायची आहे, पण मौसम खूप छान आहे तर मस्त चहा पिऊन येते. प्लॅन तर केला होता खाली चहा पिण्यासाठी जाण्याचा, पण पाऊस जरा जास्तीच जोरात होता, तो प्लॅन कॅन्सल केला आणि घरीच येऊन मस्त असा चहा एन्जॉय केला आम्ही दोघांनी. मग पाऊस तू ओली झाली, ओली ओली झाली तू. कशी झाली ओली ओली? नानू ते कसं का नानू, एले एले पावसा तुला देतो पैसा, पैशाचा खोटा. संध्याकाळी खाली भाजी आणायला गेलो होतो, पाऊस कमी आहे म्हणून, पण इतक्या जोराचा पाऊस सुरू झाला की आम्ही सगळे ओले होऊनच परत आलो. हाय, काल संध्याकाळी मी भाजीचं घेऊन आली आणि बराच पाऊस चाललेला होता खाली. सो घरी आली, भाजी अरेंज केली, त्यानंतर डिनर वगैरे झालं. आम्ही मस्त अशी जलेबी खाल्ली पोट भरून. खूप दिवसानंतर इच्छा झाली होती, पण ना मला व्लॉग शूट करायची इच्छाच होत नव्हती, असं थोडं टायर्ड वाटत होतं. मला ठीक आहे जाऊ दे, आपण हाच व्लॉग उद्या कंटिन्यू करूया. सो आता सकाळ सगळी आमची झालेली आहे, म्हणजे दुपार आहे सध्या, 3 वाजता आहेत. अनायाची झोप झाली, सकाळची कामं झाली आणि आत्ता माझा इथनं पुढे अनायासोबत वेळ कसा जातो, त्याचबरोबर काय काय गोष्टी आज दिवसभरात करणार आहे घेते तुला, त्या सगळ्या काही मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये शेअर करते पुढे. सो व्लॉग कंटिन्यू नक्की बघा. बोलत होती तेव्हा नानूला असं मध्ये मध्ये येऊन बोलायचं असतं. सो आता ती बोलणार आहे. काय बोलणार आहे नानू तू? हाय केलं का? इथे उभी राहा म्हणजे दिसशील तू. हाय. आणि माझे ना 2-3 पार्सल्स आले म्हणा, गेम आहे माझ्याकडे छान छान, ते दाखवू का मी तुम्हाला? म्हण दाखवू, म्हण ना दादू. चला दाखवते म्हणा मी माझे पार्सल्स. ओके हा, ह्याच्यामध्ये ना मोस्टली नानूचे गेम्स असणार आहे. मी नानूसाठी खूप साऱ्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. सो जसं जसं येईल एक एक पार्सल तुमच्याशी मी शेअर करते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी याच्यासाठी शेअर करते की तुमचेही बाळ असतील तर तुम्हाला त्या गोष्टी घ्यायला सोप्या पडतील, किंवा मी रिव्ह्यूज पण शेअर करते की ते चांगले आहेत की नाही. आणि मी खूप सगळ्या रिसर्च करून सुद्धा घेते की अनायाला आता ब्रेन डेव्हलपमेंटसाठी म्हणा की पुढचं तिला शिकवण्यासाठी काय काय कामी येऊ शकतं, तर सगळं तसं घेत असते. ओ माय गॉड, वाव, शूज आले नानूचे. वाव, किती छान आहे का नानू? छान आहे. तुला घालायचे पण आहे का लगेच? आणि हे आहेत नानूचे असे क्यूट क्यूट शूज. आणि हे सगळे पार्सल्स ओपन करण्यासाठी ना नानूपेक्षा जास्त एक्साइटेड मी असते की काय आणि कसं आलं असेल. ओ माय गॉड, हे नानूची डॉग. यू लाईक इट? यू लाईक इट? हे बघा नानूची डॉल. नानूसाठी एक डॉल मागवली, खूप छान आहे. काढून दाखव. तुला सांगू का हे कसं चालवायचं? कसं दिसतं? ते बघ ना कसं दिसतंय का? अबे हा जमलं नानू. बरं नानू, नानूला मज्जा मज्जा. सो ह्या 2-3 गोष्टी होत्या ज्या आता आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या गोष्टी मागवलेल्या आहेत, तर हळूहळू तुमच्याशी सगळं काही मी शेअर करेन. आणि या गेम्समधनं ना नानू खूप काही शिकते. सो मी नेहमीच इन्व्हेस्ट करत असते या गेम्सवर. आणि फार असे काही महाग नसतात, 200-300लाच असतात. घरात पसारा होतो, पण ती शिकते आणि त्यात बिझी सुद्धा राहते. मला खूप जण विचारतात की बाळाला जेवण कसं खाऊ घालायचं. सो हे टॉईज आणि ॲलेक्सा मला खूप हेल्प करते तिला जेवण खाऊ घालण्यामध्ये. कारण प्रत्येकच बाळ असं असतं जेवणाला नाही म्हणणारं. मला खूप कमेंट्स येतात की तुमची मुलगी इझिली खाऊन घेते. असं बिलकुल नाही आहे. मी खूप साऱ्या ट्रिक्स वापरते आणि त्याने ती खात असते. सो तुम्ही सुद्धा अशा सगळ्या ट्रिक्स ट्राय करून बघत जा. नानू शूज कसे आहे ग? छान आहे. आवडलं तुला? ओ. आणि 2 दिवस तरी आता आम्ही ह्या सगळ्या गोष्टींसोबतच खेळणार आहे. आम्ही शूज घालून फिरतोय
आम्ही डॉलला पण सोडत नाहीये आणि मग मला बसवलंय हे लावून. डॉलला हगी कर ग किशी. तिचं नालू कलून घे ग. नालू अशा अशा नालू. तुझी फ्रेंड आहे का ती? फ्रेंड आहे. तिला आता निन्नू करशील तू? बरं निन्नू पण करून देशील. तुझे शूज दाखव नानू. वाव शूज कुठे आहे? हे आहे. छान आहे का? बस ना बा. नानू आता दूध पोळी खाते. मी तिला ऍक्च्युली स्नॅक्स मध्ये वेगळं देते आता, पण तिने लंच काय मी लावते ते. सो नानूने आज तिचं लंच प्रॉपर केलं नव्हतं म्हणून मग आता तिला मी संध्याकाळी बरोबर संध्याकाळी तिला म्हटलं छान दूध पोळी देऊ. दुधामध्ये मी मस्त तूप ऍड करते. हे बाबी फिरून दाखवतो. नानूला चिपकत नाही बेटा. नानूचं कपाळ एवढूच आहे. अलेक्सा अलेक्सा प्ले शेकी. अलेक्सा अलेक्सा. आणि आता अनायाचं खाऊन पिऊन झालं की ती जरा खेळण्यात बिझी असते. सो तेवढ्या वेळात मी माझी छोटी मोठी कामं करते. त्यानंतर आम्ही जातो गार्डनमध्ये. सो सध्या ती खेळत आहे आणि यानंतर एखाद्या तासात आम्ही गार्डनमध्ये जातो. तर मला कुठली रेसिपी शूट करायची असेल किंवा त्याची काही प्रिपरेशन करायची असेल ते मी करून घेत असते. पण आता सध्या तरी बाहेर इतकं पावसाचं वातावरण आहे आणि मग गार्डनमध्ये गेल्यावर पण खूप चिपचिप असते. सगळ्या गोष्टी खूप ओल्या असतात त्याच्यामुळे मग तिला खेळायला मिळत नाही. सो आम्ही वातावरण पाहून सध्या तरी गार्डन जातो आहे. बट अदरवाईज आम्ही रेग्युलर 5:30 किंवा 6 गार्डनसाठी निघतो. 4 मी तिला काहीतरी भरवते खायला, म्हणजे बऱ्यापैकी पोट भरेल असं लंच नंतर, कारण लंच तिचा 12पर्यंत 12:30पर्यंत होतो. मग त्यानंतर ती झोपते. झोपेतून उठल्यावर खेळते. मग तिला काहीतरी संध्याकाळी परत देते. आणि जेव्हा आम्ही गार्डनला 5:30 निघतो त्याआधी पण तिला छोटासा लाडू म्हणा किंवा काय असं तरी खायला देते, कारण आम्ही येतो मग 7-7:30. आणि त्यानंतर तिथनं मी तिचं डिनर प्रिपेअर करते, म्हणजेच तिला जेवणाला 8:30 वाजतात. सो असं सगळं रुटीन असतं. पण आत्ता आज पावसामुळे आम्ही बाहेर जाणार नाही आहे. सो ती खेळती आहे आणि मी बनवणार आहे खूपच हेल्दी असे प्रोटीन बार्स. त्यामध्ये थोडं चॉकलेट मी टाकणार आहे की ते रोशन पण खाऊ शकेल, पण अनायाला पण एखाद दुसरं द्यायला काही हरकत नाही. सो प्रोटीन बार बनवायचे म्हणून सगळ्या गोष्टी मस्त रेडी करून घेतल्या आणि रेसिपी शूट करायला सुरुवात केली. ह्या रेसिपी सगळ्या मी शूट केलेल्या पण शॉर्टमध्ये आहे, ज्या की माझ्या दुसऱ्या चॅनलवर येतील. नक्की बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा त्या चॅनललासुद्धा. सो इकडे बघा मस्त प्रोटीन बार रेडी झाले. इतके जास्त टेस्टी आणि हेल्दी झाले आहेत हे. त्याचसोबत इथे मी अनायासाठी पण इकडे छोटे छोटे प्रोटीन बार्स रेडी केले. त्यानंतर त्याचेच मस्त लाडूसुद्धा बनवले. सो मी अशी थोडीशी टायर्ड दिसत असणार आहे, कारण खरंच खूप थकली. रेसिपी शूट केली, प्रोटीन बार बनवले, ते स्पेशली रोशनसाठी बनवले मी, कारण रोशन जिमला जातो, त्याला काहीतरी असं हेल्दी खाऊन जायचं असतं सकाळी. सो त्याच्यासाठी मस्त प्रोटीन बार बनवून दिले. अनायासाठी सुद्धा मग ते प्रोटीनचे असे हे बनवले, पण त्याच्यामध्ये मी थोडीशी चॉकलेट टाकणं अवॉइड केली अनायाच्या याच्यामध्ये. आणि रोशनच्या याच्यामध्ये मी चॉकलेट पण थोडीशी ॲड केलेली आहे की ते टेस्टी आणि हेल्दी असावे. सो ते सगळं झालं. थोडेसे लाडू पण बनवले. त्यानंतर स्वयंपाकाचं शॉर्टकटमध्ये घेतलं. अनायाचं जेवण झालं, आमचं झालं डिनर. सगळं आवरून मी आता एकदम थकली. मी 5 मिनटं अशी लोटली होती आणि अनाया आणि रोशन खाली गेले, कारण त्याला म्हटलं मी खूप थकली आहे, मला 5 मिनटं तरी थोडासा आराम हवा आहे, मग वाटल्यास मी खाली येते. सो ते दोघं खाली गेले. आता मी थोडीशी रेस्ट घेतली. मी पण खाली जाते, कारण आता जास्ती वेळ झालेला नाही आहे. मला वाटतं 9:30 पण वाजायचेच आहेत. सो जातो, मस्त वॉक वगैरे करून येतो. आणि डिनर असं लाईट केलेलं आम्ही घरात, तर काहीतरी बाहेर आता
चटरपटर खायची इच्छा होत आहे आणि या विकेंडला आम्ही चक्क बाहेरचं काही खाल्लेलं नाही आहे. सो आता आम्ही खाऊ शकतो. म्हणजे आमचं ठरलेलं असतं की वीकभर पूर्ण वीकमध्ये घरातलंच खायचं आणि फक्त विकेंडला 2 दिवस पैकी 1 दिवस. आणि मग मी खाली गेले तर अनाया आणि रोशनची खूप मस्ती चाललेली होती. रोशन ऑफिसवरनं आला की अनाला थोडासा वेळ देतो आणि ती पण त्याच्यासोबत खूप एन्जॉय करते आणि याच वेळात मग मी माझा थोडासा आराम म्हणा किंवा एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टी आवरत असते. माऊ त्यांचं थोडंसं खेळून झालं. म्हटलं चला काहीतरी जाऊ आणि बाहेरून खाऊन येऊ कारण थोडीशी भूक बाकी होती. बाहेर गेलो, मस्त असे सँडविचेस खाल्ले, त्याचबरोबर जामून शॉर्ट्स घेतले आणि दिवसाचा शेवट केला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मग कशाला पिते? मम्माला करून दाखव कसं वाटतं. थांब गं मम्मा. दाखव असं वाटतंय.